स्वागत आहे तुमचं इंडियन कुकिंगमध्ये। आज आपण कैरीची चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी 5 कैऱ्या घेतलेल्या आहे। त्या मस्त वॉश करून इथं मी किसून घेतलेल्या आहे। पाहू शकता एकदम मस्त किस झालेला आहे आपल्या इथे। त्यानंतर हे 5 एकदम मस्त साल वगैरे काढा। त्यानंतर वाटण्यासाठी आपण लसूण आणि मिरची घेतलेली आहे व थोडं चवीनुसार नमक। त्यानंतर आपण कढई तापायला ठेवलेली आहे। त्यानंतर 2 पळी तेल ओतलेलं आहे। त्यामध्ये ते गरम होतोपर्यंत आपण जिरी मोहरी काढून घेऊया। 1 चम्मच अर्धा चम्मच जिरी आणि मोहरी घेतलेली आहे। ते आपल्या कैरीच्या अकॉर्डिंग आपण घेऊ शकतो। 4 कैऱ्यांना अर्धा चम्मच खूप होते, त्यामुळे अर्धा चम्मच घेऊ शकता आपण। त्यानंतर आपण ह्यामध्ये हळद पण ॲड केली आहे आणि ते चांगलं परतत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवून घेतलेलं आहे। पाहू शकता असे बबल्स बाहेर येत नाही तोपर्यंत हलवलेलं आहे। त्यानंतर आपण केलेलं वाटण यामध्ये ॲड करायचं। ते मिरची आणि लसणाची पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे। ते पण मस्त हलवून घेतलेलं आहे। इथं चांगला याला तडका बसलेला आहे, स्वाद पण खूप मस्त येतोय। त्यानंतर आपण ह्यामध्ये कैरी किसलेली ॲड केली। पाहू शकता सगळी कैरी एकदम टाकून घ्या आणि एकदम मस्त मिक्स होत नाही तोपर्यंत हलवून घ्या। त्यानंतर आपण थोडं आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेतलं तरी चालेल, थोडंच टाका कारण की कैरी आंबट ही छान लागते आंबट खायला। त्यानंतर आपण 5 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे यावर आणि जास्त वेळ नका शिजवून घेऊ। 5 मिनिटांनंतर ते शिजते। पाहू शकता आम्ही 5 मिनिटांनी चेक केलं, खूप भारी शिजलेली आहे आणि खूप भारी सुगंध येतो। अख्ख्या घरात ह्या भाजी चटणीचा सुगंध पसरलेला आहे। खूप भारी झालेली, नक्की तुम्ही ट्राय करा। आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू सो मच वॉचिंग टू माय व्हिडिओ। पाहू शकता, कमेंट करायला विसरू नका।